लास्ट पिरियडमध्ये जी झाले ती लॉजिकल इक्वेशन्स टोटल जे कॉन्ट्रडिक्शन क्वांटिटी सगळे कव्हर झाले ते सगळे युजिंग टू टेबल्स. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे तो नेक्स्ट पॉइंट मध्ये क्वांटिफायर्स, ड्युअलिटी, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह असं क्वेश्चन्स पॉइंट्स दिले आहेत. त्यातला आपण वन बाय वन घ्यायचं. क्वांटिफायर्स म्हणजे काय, एक ओपन सेंटेन्स घ्यायचं, तो ट्रू किंवा फॉल्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी जे व्हेरिएबल वापरतो आम्ही त्या व्हेरिएबलला आपल्याला क्वांटिफायर्स म्हणायचं. म्हणजे an open statement becomes true or false if we replace the quantifiers, that is called as quantifiers. मग दोन टाइप्स क्वांटिफायर्स आहेत. कुठले कुठले, एक युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सल कशाला म्हणायचं, इथे लिहितो बघा, फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी असं सुद्धा म्हणतात. फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी, इट इज डिनोटेड बाय असं दाखवतात ब्रॅकेट मध्ये एक लिहिलं तर चालते. मग हे जे सिम्बॉल आहे हे नोटेशन आहे. तर युनिव्हर्सल क्वांटिफायर साठी म्हणजे ते नोटेशन कसं आहे, फॉर ऑल असतो. आता दुसरा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, तो कसा असतो, त्याचं स्टेटमेंट लिहिताना असं लिहायला पाहिजे, म्हणजे हीचा एक मिरर इमेज लिहायचं. म्हणजे हे कसं लिहायचं, देअर एक्झिस्ट किंवा समटाइम्स फॉर वन फॉर सम असं लिहिता आहे. म्हणजे दोन टाइपचे युनिव्हर्सल दोन टाइपचे क्वांटिफायर आहेत. एक युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे आणि दुसरा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट दिले जातात, तुम्हाला ते स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स हे सांगण्यासाठी हे वापरतात. मग तो दिलेला स्टेटमेंट असतो तो ओपन सेंटेन्स असतो. मग तो ट्रू किंवा फॉल्स फाइंड आउट करण्यासाठी जे व्हेरिएबल आपण वापरतो, जे क्वांटिफायर वापरतो, तो क्वांटिफायर वरनं जे स्टेटमेंट तयार होतो त्याला क्वांटिफायर स्टेटमेंट म्हणायचं. अगोदरचा जो पोर्शन होता त्या पोर्शन मध्ये क्वांटिफाईड स्टेटमेंट एक क्वेश्चन होते, आता ते कट केले, फक्त क्वांटिफायर स्टेटमेंट तेवढे घेतले, क्वांटिफायर्स तेवढे घेतले. मग क्वांटिफायर्स वापरण्यासाठी जे दोन गोष्टी आहेत, एक युनिव्हर्सल, दुसरा एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सल कधी वापरायचं, फॉर ऑल, आणि एक्झिस्टेन्शियल कधी वापरायचं, देअर एक्झिस्ट किंवा फॉर सम किंवा फॉर वन असं क्वेश्चन असतो. मग ते 1.3 मधलं एक पार्ट घ्यायचं. म्हणजे क्वांटिफायर्स वरती एक एक्झाम्पल आहे, नंतर ड्युअलिटी एक्झाम्पल आहे. मग आपण सगळे एकच घेऊन न घेण्यापेक्षा क्वांटिफायरचे एक्झाम्पल घेऊया. 1.3 मधला जो पहिला एक्झाम्पल आहे तो क्वांटिफायर वरून सॉल्व्ह करा आहे. त्यातला एक एक्झाम्पल बघा, ए सेट दिले 3 5 7 9 11 12 असं वेगवेगळे दिले. पुढे काय क्वेश्चन काय बघा, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. म्हणजे क्वांटिफायर वरनं तो तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढावा लागतो. जो तो काही एक्झाम्पलला असतात तो टी येते, काही एक्झाम्पलला एफ येते, म्हणून त्याला आपल्याला ओपन सेंटेन्स आपल्याला म्हणायचं. त्याचा पहिला क्वेश्चन ते कसं वाचायचं, देअर एक्झिस्ट म्हणायचं. देअर एक्झिस्ट बिलॉंग्स टू ए. एक्स जो व्हॅल्यू आहे तिथलं घ्यायचं, बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 8 इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय, x ची किंमत जर तुम्ही फाइंड आउट केला, कमीत कमी एक व्हॅल्यू तरी ह्या सेट मधला पाहिजे असं आपल्याला त्याचं क्वेश्चन दिले. मग जर येत असेल तर टी म्हणायचं, येत नसेल तर f म्हणायचं. ते सॉल्व्ह करून घेऊया. x - 8 इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 9 डायरेक्टली तर चालते. x इज इक्वल टू 9 बिलॉंग्स टू a आहे का बघायचं. इथं 3 5 7 9 11 12 आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 6 एलिमेंट पैकी एक एलिमेंट आहे. पण इथं काय दिले बघा, देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक पाहिजे त्या सेट मध्ये. सगळे असले तरी चालते, दोन असले चालते, तीन असले चालते, पण कमीत कमी एक पाहिजे. समजा तिथं जर ऑल असं म्हणले असतील तर तो बरोबर होईल का, नाही, कारण फक्त एकच व्हॅल्यू आहे. याचा अर्थ काय, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट x - 8 इज इक्वल टू 1. हे जे स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट बरोबर आहे. इथं लिहायचं, द स्टेटमेंट इज ट्रू. its truth value is t. समजा हेच क्वेश्चन आपल्याला फॉल्स लिहायचं असेल तर इथं चेंज करावा लागतो. म्हणून जो व्हेरिएबल जो तुम्ही रिप्लेस करता त्याच्यावर क्वांटिफायर ठरवता येतो. समजा इथं जर असं असेल, देअर एक्झिस्ट न घेता फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू a जर असेल तर हे x - 8 इज इक्वल टू सॅटिस्फाय करत नाही, कारण एक्झॅक्टली त्याचं उत्तर नाही येतो. 9 हा एखादी एलिमेंट असल्यामुळे त्याचं स्टेटमेंट आपल्याला लिहिता येत नाही. म्हणजे ज्यावेळी देअर एक्झिस्ट देखील देअर एक्झिस्ट जर दिला तर तो स्टेटमेंट आपल्याला ट्रू करावा लागेल. समजा इथं पूर्ण ऑल व्हॅल्यू जर दिला तर तो स्टेटमेंट फॉल्स होतो. म्हणून ही जे स्टेटमेंट आहे फक्त ओपन साठी होतो. आता ज्यावेळी हे जे स्टेटमेंट मध्ये असेल, हे स्टेटमेंट ज्यावेळी तयार होतो त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणायचं. मग तुम्हाला असं क्वेश्चन देत होते, क्वांटिफाईड देत होते, त्याच्यावर क्वांटिफाय करायचं होतं, पण तो आता आपल्याला कट केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा,
फॉर ऑल सगळेसाठी आहे, म्हणजे ह्या सेट मध्ये असणारे सगळे व्हॅल्यू यात असणार आहे. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलोंग्स टू a सच दॅट x² + x इज अ इवन नंबर. म्हणजे a मध्ये असणारे सगळे व्हॅल्यू घ्यायचं, त्या सगळे व्हॅल्यूचं स्क्वेअर करून बघायचं आणि प्लस तोच नंबर ऍड करायचा. ज्यावेळी जर नवीन नंबर तयार होतो तो कंपल्सरी इवन पाहिजे. सगळ्यासाठी आहे. 3 चा स्क्वेअर करा 9, 9 + 3 12 येतो. 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11. कुठलेही नंबर घ्या, त्याचा नंबरचा स्क्वेअर करून तोच नंबर तुम्ही ऍड केला तर तो कंपल्सरी इवन नंबर येत असतो. देअरफॉर इथले इट इज किंवा द स्टेटमेंट इज ट्रू. देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज t. समजा इथं फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x न घेता देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू a सच दॅट x² + x इज अ इवन नंबर जरी घेतला तरी हे स्टेटमेंट ट्रू झालं असतं. कारण एखादी व्हॅल्यू जरी घेतला त्याचा स्क्वेअर करून प्लस तेच नंबर ऍड केला तर तो इवन नंबरच येतो. इथं देयर एक्झिस्ट म्हणलं तरी चालते किंवा फॉर ऑल व्हॅल्यू x दिले तरी चालते, कारण हे जे स्टेटमेंट आहे हे कंपल्सरी ट्रू होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, आता दोन झाले, आता तिसरा बघा. सेम सेट मधनच आहे. फॉर देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू a सच दॅट x² > 0. आता तुम्हाला जे सेट दिले त्या सेट मधला सगळे एलिमेंटचा स्क्वेअर करायचं. स्क्वेअर केल्यानंतर त्याची किंमत 0 पेक्षा कमी यायला पाहिजे. असा कुठलाही नॅचरल नंबर किंवा कुठलाही रिअल नंबर नसतो की त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 0 येतो. समजा हे स्टेटमेंट समजा असं काही नाही दिला तर फॉर कॉमन स्टेटमेंट जर दिला x² > 0 असं कुठलाही नंबर नसतो की त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 0 किंवा निगेटिव्ह मध्ये येत असतो किंवा सॉरी निगेटिव्ह मध्ये येत असतो. असं रिअल नंबर नसतो. देअरफॉर हे डायरेक्टली इज द स्टेटमेंट इज फॉल्स. The statement is false. Therefore, its truth value is f. कारण हे x² > 0 याचा अर्थ काय, तुम्ही कुठलाही नंबर जर स्क्वेअर केला, तुम्ही बघा मायनसचा स्क्वेअर केला तरी प्लस येतो, प्लसचा स्क्वेअर केला तरी प्लस येतो. म्हणजे निगेटिव्हचा स्क्वेअर नसतो कधी, तो रिअल नंबर मध्ये नसतो, कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन. फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलोंग्स टू a x इज अन इवन नंबर. म्हणजे सेट मध्ये दिलेले सगळे नंबर्स घ्यायचं, तो सगळे नंबर्स इवन पाहिजे. असं असेल तर t म्हणायचं, अदरवाइज f म्हणायचं. आता बघा 12 जो नंबर आहे तो इवन आहे, बाकी सगळे ऑड आहेत. पण इथं काय म्हणाले बघा, हे जे क्वांटिफायर ते क्वांटिफायर बघायचं. हे क्वांटिफायर आहे फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x. म्हणजे a मध्ये असणारे सगळे एलिमेंट्स आपल्याला घ्यावे लागेल आणि तो कंपल्सरी इवन नंबर दाखवावा लागेल. तसं होत नाही आणि हे होत नसल्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फॉल्स म्हणायचं. इथले इज द स्टेटमेंट इज false. Therefore, its truth value is f. तुम्ही असं लिहिलं तर चालते x is equal to 3 5 7 9 11 not belongs to इवन नंबर. असं नाही लिहिलं तर चालते किंवा डायरेक्ट लिहिलं तर चालते. समजा हे स्टेटमेंट आपल्याला ट्रू करायचं असते तर हे क्वांटिफायरचं बदलावं लागेल की द देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू a जर लिहिला असता हे स्टेटमेंट आपल्याला फॉल्स ट्रू झालं असतं, कारण एक व्हॅल्यू आपल्याला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू a such that 3x + 8 greater than 40. म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय करता येतो. x चा व्हॅल्यू आपल्याला काढायचा, x चा व्हॅल्यू आपल्याला ठरवायचं. बघा इकडे मग 3x + 8 greater than 40 येतो, तो 8 इकडे पाठवायचा. 3x greater than 40 - 8 म्हणजे किती 32. 3 इकडे पाठवा. x greater than 32/3. सो x greater than ला तुम्ही डिवाइड केला 3 1 = 3, इथं 0 आहे म्हणजे काय येणार 10 पॉइंट येणार. पुढे किती 6 राऊंड फिगर येईल. मग x greater than 10.6 याचा अर्थ काय, तुम्ही 10.6 चा ग्रेटर दॅन पाहिजे. म्हणजे इथं बघा हे 9 3 5 7 9 तरी येणारच नाही. मग दोन व्हॅल्यू झाले कुठलं सांगा 11 आणि 12. 11 आणि 12 असं दोनच व्हॅल्यू आहेत, तो x पेक्षा सॉरी 10.6 पेक्षा ग्रेटर दॅन आहे. म्हणजे तुम्ही इथं 11 टाकला तर याचं समेशन जर घेतला तर 40 पेक्षा असेल. इथं बघा 11 3 33 33 + 8 41 40 पेक्षा जास्त आहे. मग इथं 12 जर घेतला किती येणार 36 36 + 8 40 पेक्षा जास्त आहे, 40 पेक्षा जास्त आहे. म्हणजे 10.6 पेक्षा जास्त पाहिजे असं व्हॅल्यू चूज करायचं. मग 3 5 7 9 11 12 ह्या 6 सेट पैकी फक्त दोनच असं व्हॅल्यू आहे ते इक्वेशन सॅटिस्फाय करतो. इथं क्वांटिफायर कुठलं दिले बघायचं. हे देयर एक्झिस्ट म्हणजे देयर एक्झिस्ट स्टँड्स फॉर फक्त सॉरी एनी
कमीत कमी एक 1 पाहिजे, म्हणजे इथं दोन व्हॅल्यूज आहेत. समजा एकच व्हॅल्यू जरी आला असतं तरी झालं असतं, म्हणजे हे स्टेटमेंट आहे ट्रू आहे. तर लिहितो बघा, इट इज अ ट्रू स्टेटमेंट किंवा द स्टेटमेंट इज अ ट्रू. द स्टेटमेंट इज अ ट्रू and its truth value is, its the truth value is t. जर आपल्याला हे फॉल्स जर लिहायचं असेल तर क्वांटिफायर बदलायचं. क्वांटिफायर इथं काय आहे, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू a, म्हणजे इथं सगळे व्हॅल्यूज पुट केला तर तो 40 चा जो 40 चा जो रेंज आहे तो रेंज ग्रेटर करत नाहीये, म्हणून तो फॉल्स झाला असता. इथं त्यांनी एकच असं स्टेटमेंट वापरले, म्हणून हे क्वांटिफायर्स युजेस जे आहेत तो ओपन सेंटेन्स आपल्याला ट्रू किंवा फॉल्स एक्झॅक्टली सांगण्यासाठी वापरतात. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो ड्युअलिटी आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. त्यातलं एक एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मिसलेनियस सॉल्व एक्झाम्पल द्या आणि ग्रुपला पण मी एक्स्ट्रा क्वेश्चन्स देतो.